तर मंडळी अनारसे कसे करायचे तर असे करायचे। तर मंडळी कुठल्याही तांदळाचे अनारसे करा छानच बनतात। तरी मी ना काली मुछचे तांदूळ घेतले, अर्धा किलो घेतले, 3 दिवस पाण्यात भिजू घातले, 3 दिवस पाणी बदललं, चौथ्या दिवशी पाण्यातून वर काढले आणि सुती कपड्यावर सुकवले। थोडे तांदूळ जास्त सुकले गेले 7-8 घंटे तरी काही हरकत नाही। थोडे थोडे तांदूळ घेऊन मिक्सरला लावून बारीक करून घेऊ आणि चाळणीने गाळून घेऊ। छान असं मऊसूद आपलं पीठ तयार झालं। 500 ग्रॅम तांदूळाला मी 350 ग्रॅम गूळ इतका घेतला बारीक चिरून, तो ओबडधोबड मिक्स केला चमच्यानी आणि परत थोडा थोडा घाणा घेऊन मिक्सरला लावून घेऊ। असं पूर्ण पिठाचं एकजीव करून घेऊ। हाताला जितकं पीठ मावल तितके लाडू करून घेऊ आणि पॅक बंद हवाबंद डब्यामध्ये 4 दिवस ठेवू झाकून। 4 दिवसानंतरही लाडू उघडून पाहिले तर जसे ना तसेच लाडू आपले राहिले, मुरल्या पण गेलं नाही, पाणी पण सुटलं नाही, जाळी पण पडली नाही, तरी काही हरकत नाही। एक लाडू घेऊ आणि गरजेप्रमाणे एक एक थेंब दूध टाकून मिक्स करून घेऊ। जसं पुरीला उंडा मळतो तसा उंडा आपण मळून घेऊ आणि लागण त्या आकाराचे छोटे छोटे उंडे आपण करून घेऊ। तर हे इतके उंडे केले, हाताने थोडंसं दाबून घेऊ, खसखसीवर ठेवून बाजूला घेऊ, थोडं तेलाचं बोट लावून त्याला थापून घेऊ ज्या आकारात पाहिजे ते, जास्त जाडही नाही पातळही नाही। आणि जोपर्यंत तेलात अनारसा टाकल्यावर जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत त्याला टच करायचा नाही। अशी छान जाळीदार अनारसे तयार झाले आपले।